राधा आहे मी, राधा. समजतो कोण मला? एकतर माझ्याशी बोलत नाहीये, माझा फोन उचलत नाहीये, माझ्या मेसेजला रिप्लाय पण करत नाहीये. एकतर ह्याला बरं नाहीये म्हणून मी जेवले नाहीये, झोपले पण नाहीये. मॅम ना काही न सांगता अचानक घरातून निघून गेला. हा समजतो कोण स्वतःला? आता मी पण ह्याला फोन नाही करणार. हेट यू कबीर. आज मी तुला असं काही सांगणार आहे जे ऐकल्यावर राधा राधा बद्दल नाही ग, तू आणि राधा राधा इथे आहेत. राधा राधा येस मॅम. आता तब्येत कशी आहे? आता ओके आहे. म्हणजे हा आता ओके आहे, बरं वाटतंय. सकाळी खूप त्रास होत होता पण आता थोडी रेस्ट केलीये. वेल ते दिसतच आहे मला तुम्ही किती रेस्ट घेतलीये ते, आणि तुमचं स्टमक अपसेट होतं हे दिसतंय आता. राधा तुम्ही खोटं बोललात माझ्याशी आणि तुम्हाला खोटं बोलताना काहीच वाटलं नाही. बरं आता तुमचं खोटं पकडलं गेलंय तर मला सॉरी म्हणायच्या ऐवजी तुम्ही आणखीन खोटं बोलताय. काय झालं डॉली वहिनी? सत्यभाऊजी लुक ॲट हर. आज सकाळी मला कॉलेजमध्ये भेटल्या आणि मला म्हणाल्या की माझी तब्येत बरी नाहीये म्हणून मी लेक्चर अटेंड नाही करू शकत. मी पण तयार झाले. मला वाटलं हे खरंच कारण आहे आणि माझ्याशी खोटं बोलून आता इथे येऊन हे खात बसलेत त्या. त्यांच्याकडे बघून असं वाटतंय का की आज सकाळी त्यांचं स्टमक अपसेट होतं म्हणून? मॅम शट अप कप. तुम्ही मध्ये बोलूच नका. मला माहितीये राधा तुमची मैत्रीण आहे. राधा तुमचं प्रेम आहे, पण रूल्स आर रूल्स. चुकीला माफी नाही. मॅम ते ऍक्च्युली तुम्ही माझ्याशी खोटं बोलूच कसं शकता? तुम्हाला माहितीये मला खोटं बोलण्याचा किती तिटकारा आहे ते. आय मीन हाऊ कुड यू डू दॅट? तुम्ही माझ्या आवडत्या स्टुडंट आहात राधा आणि तुम्हीच माझ्याशी खोटं बोललात. काय करायचंय मी? बरं काय गरज काय होते खोटं बोलायची? एक खोटं बोललो की एक खोटं लपवायला पुढे 10 खोटी बोलावी लागतात आणि तुम्ही एक्झॅक्टली तेच करताय आता. आणि राधा तुम्ही मला आय सेड अगेन तुम्हाला माझ्याशी खोटं बोलायची काय गरज होती? मला तुम्ही सांगितलं असतं की मला लेक्चर नाही अटेंड करायचं. हा कदाचित मी त्यावेळेला तुम्हाला ओरडले असते पण तेही तुमच्या भल्यासाठीच असतं. पण त्यानंतर कदाचित मी तुम्हाला जाऊनही दिलं असतं ना राधा. या बेसिसवर की ऍटलीस्ट तुम्ही माझ्याशी खरं तर बोललात. कारण खरं बोलणं हेच माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हे कसं कळलं नाहीये तुम्हाला आजपर्यंत? खोटं बोलून तुम्ही आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आहे आणि मी तुम्हाला माफ नाही करू शकत. मी खरंच काही कारण नाही देते पण तुम्ही माझ्याशी खोटं बोललात की नाही? येस ऑर नो? दुसरं काहीही सहन करू शकते, मी खोटं पचवू नये. मॅम देवा शपथ मी गॉड नो राधा. एक तर तुम्ही खोटं बोलताय आणि शपथ घ्यायला पण तुम्हाला लाज नाही वाटत आहे? काय करताय काय तुम्ही? हो राधा विश्वास संपादन करायला ना खूप कष्ट घ्यावे लागतात पण तो गमवायला ना 1 मिनिट लागत नाही. असं तुटकी सरशी तुम्ही विश्वास गमावू शकता. आणि तुम्ही एक्झॅक्टली माझ्या बरोबर ते केलंय. जेवढा तिटकारा मला खोट्याशी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तिटकारा मला खोटं बोलणारी अशी आहे. यू बेटर कीप दिस इन माइंड.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पार्सल आलं. थांब, मी आणते. यू एन्जॉय. आई, अगं तू आता एवढं मेकअपचं सामान मागवायला लागले. मेकअपचं सामान नाही ग, चेस बोर्ड आहे. सॉरी. हसायला काय झालं? अगं ते चेसबोर्ड मुळे, म्हणजे फायनली तुझे मोबाईलचे फालतू गेम सोडून तू चेसबोर्ड ऑर्डर केलंयस ना. का मी बुद्धिबळ खेळू शकत नाही? नाही, तू काय वाटेल ते खेळू शकतेस, पण तरी जरा बुद्धिबळ म्हणजे. काय ना डॉली, आजकाल ना माझे डोळे दुखायला लागले, त्यामुळे मी स्वतःला एक लिमिट ठेवलेली आहे. अमुक एक वेळानंतर मोबाईल खेळायचा नाही, म्हणून चेस. आपली हानी करेल असा कोणताही खेळ आपण खेळू नये या मताची बी आहे. तुला नेमकं काय म्हणायचं? वाट किती बघायची यालाही काही लिमिट आहे की नाही? वाव, व्हॉट अ चेंज. या जगात एकच गोष्ट कॉन्स्टंट आहे, ती म्हणजे चेंज. परिस्थितीनुसार माणसाने बदल ऍक्सेप्ट करायला हवा. तुमच्या जनरेशनच्या भाषेत बोलायचं झालं तर अपडेट राहायला हवं. पण परिस्थितीनुसार बदलून काय होणार आहे? डॉली, अगं सायन्सचा हा बेसिक नियम आहे. माकडाचा माणूस झाला, डार्विन्स थिअरी. चेंज. एक मिनिट, आता ना मला ना कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर द्यायचं. सकाळी सकाळी तू लेक्चर नकोस. तू कोणाच्या बदलण्याची वाट पाहतेस? चुकीचं विचारलं मी? वाट नाही बघत आहेस? पुन्हा पुन्हा तेच तेच सांग. माझ्यात काहीही चेंज होणार नाहीये. मी देवांची वाट बघते आणि बघत राहणार, आणि मला विश्वास आहे की ते येतील. येतील ना, नक्की येतील. पण कधी? आणि पुन्हा असेच निघून गेले तर? आई, हे तू म्हणतेस? मला माहित आहे, टार्झन बापू मलाच आवडले होते. मीच एक्सायटेड होते तुझ्यासाठी. मलाच कौतुक होतं त्यांचं. मग आता काय झालं त्या सगळ्याचं? दुसरं काही ऑप्शनच ठेवला नाहीयेत तुम्ही माझ्यासाठी. मला माहित आहे, मीच तुला या सगळ्यात पाडलं. पण त्यांच्या इतका बेजबाबदार माणूस मी आजपर्यंत कधीही पाहिला नाही. कुणालाही न सांगता, कुणालाही विश्वासात न घेता अचानक असं निघून जाणं योग्य आहे का? काय समजायचं आपण? पण दर वेळेला माणूस चुकीचाच असतो असं नाहीये ना. परिस्थिती पण चुकीची असू शकते. आपण बेनिफिट ऑफ डाऊट तर द्यायलाच पाहिजे ना. आई म्हणून माझी तगमग कळतीये का तुला? हे बघ, तू एकटी खंबीर आहेस, पण तुझ्या आयुष्यात एकदा जे घडून गेलेलं आहे ते परत घडू नये असं मला वाटतंय. परत तेच घडेल हे कशावरून? मोनिका, आजवर मी तुला हवं ते करून दिले, पण एका चुकीच्या माणसामुळे तुझ्या आयुष्याची झालेली फरफट मला चालणार नाही. तू खूप टोकाला जातीयस. देवानी जायला भाग पाडलाय मला. हाही माणूस तुला सोडून गेला तर काय करशील? तसं काहीही होणार नाहीये. प्रेम माणसाला बदलतं, आणि मी माझ्या प्रेमाने देवांना बदलेन. देवाला बदलण्यापेक्षा तू स्वतःला बदल. ज्यांना जायचं होतं ते गेले, त्यांचा विचार करू नकोस. जे आहे त्याचा विचार कर. आई, लेट मी टेल यू समथिंग व्हेरी क्लिअर. मी चेंज होणार नाही, आणि माझं देवांसाठीच असलेलं प्रेमही चेंज होणार नाही. एनिवेज, मी निघते, मला उशीर होतो. खूप उशीर होण्याआधी विचार कर. कळला? आता ट्यूब पेटली तुझी. अरे काय कबीर बाबा, काल मी तुला किती घाणा कुणा करत होतो, पण तू ऐकायला तयार नाही.
तुझं आपलं सरप्राईज आहे सरप्राईज आहे. अरे सत्या, हे सगळं एवढं गुंतागुंतीचं होईल ह्याची मला आयडियाच नव्हती रे. अरे पण आपल्याला होती ना. आणि कॉलर, तुला तुझ्या आईचा स्वभाव माहितीये ना, त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही ना. शपथ, त्यात भाई पण इथे नाही, म्हणजे तर फुलतू वाट लागली असते. अरे काल तेवढ्या एक्साइटमेंट मध्ये ना माझ्या हे सगळं लक्षातच नाही आलं रे. कबीर, कॉलर, तुझ्याकडनं अशी मिस्टेक कशी काय होऊ शकते? तू तर आपल्याला फुलटू पोहोचवायचा प्लॅन केलेला. अरे सॉरी ना. हे बघ, पण आता काय करायचंय ते सांग ना. तुला माहिती आहे ना, मला खोटं बोलता येत नाही. आणि समजा चुकून तुझ्याकडनं किंवा माझ्याकडनं आईला जर हे कळलं ना, ते आयुष्यात पुन्हा कधी देवाचं तोंडही बघणार नाही. समजा देवाबाईच समोर आला आणि त्याने सगळं खरं खरं सांगून टाकलं तर मग कदाचित तो त्याच्या प्रेमाने आईला जिंकू शकतो. हा. नाही रे, ह्याच्यात पण रिस्क आहे रे. अरे रिस्क आहे तो इश्क आहे ना भावा. इकडे चहा देणं पण रिस्क. काय बोललात का? नाही, ते काय आहे ना, मला स्वतःशीच बडबडायची सवय. हे आपल्याला माहिती नव्हतं. आता कळलं ना. हा, आणि तुझं आणि ढापण्याचं, हा? कबीरचं काय चाललंय? नाही नाही, कुठे काय, काय पण नाही. काय पण नाही. हा, सत्य, तुला काय वाटतं अक्का डोळे बंद करून कान बंद करून फिरते काय गरबर? माझं बारीक लक्ष आहे तुमच्यावर, तुमचं काय चाललंय ते. अरे देवा कुठे कधी येणार याचं काही नाही माहिती. आणि तुमचं काय चाललंय रे? देवा नक्की परत येणार. मोनिका मॅम साठी परत येणार. कशाला? हा? नाही म्हणजे कशाला ना. प्रेम बिम सगळं झूट असतं रे. आणि ना वरच्या देवालाच पसंत नाही आमच्या देवाची आणि त्या डालीची जोडी. म्हणूनच लय संकट येतात ना मधी. हा, पण तो आता अमेरिकन पोरगा आलाय ना, त्याची आणि तिची जोडी एकदम मस्त दिसती आहे ना. कशासाठी आला होता तुम्ही इथे? चहा द्यायला ना? दिला ना चहा? मग नको ती बडबड कशासाठी करत बसलाय? हा, तुम्हाला कोणी विचारलंय मोनिकाचा जोडा कोणाबरोबर चांगला दिसतो वगैरे? विचारलंय? नाही. मग जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. हे नको त्या चौकशा बडबड करत बसायची नाही, कळलं का? हा. कान डोळे बंद, तोंड बंद. हा, तोंड बंद कळत नाही का तुम्हाला? माझं तोंड बंद करून काय होणार आहे? जे घडायचं तेच घडणार आहे. वरच्या देवानच माझ्या देवाला वाचवण्यासाठी त्या अमेरिकन त्या पोराला धाडलंय, त्या टवळीसाठी. बरं झालं. काय बोललं? काय नाही, जाते मी. हा, जाते. हा, शाना. सत्या, तू सुद्धा तोच विचार करतोय ना जो मी करतोय? हा. देवाबाई परत येईपर्यंत विक्रांत सरांना आईपासून दूर ठेवायलाच हवं. हा. गुड मॉर्निंग मिस राधा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. काहीतरी मिसिंग आहे. काय? नेहमीची स्माइल मिसिंग आहे राधा. नाही, असं काहीच नाहीये. एनी प्रॉब्लेम? नो. शुअर. या. ओके. कबीर दिसत नाहीये. कबीर? हा, ते त्याची जरा तब्येत ठीक नव्हती ना, सो म्हणून. ओके ओके. नाही, तुम्ही नेहमी एकत्र असता म्हणून विचारलं मी. हा सर, मी आलेच. मला जरा लायब्ररी मध्ये जायचंय. येते मी. आय एम सो सॉरी. ओके. आजी, हा घ्या फोन. फोन कशाला? कशाला म्हणजे गेम खेळायला. आजी, तुम्ही जेव्हापासून फोनवरती खेळणं बंद केलं ना, तेव्हापासून तुमचं कशातच लक्ष नाहीये. म्हणजे बघा ना, कधीपासून मी कॉफी आणून ठेवलीये, थंड झाली आता. मी ना तुमच्यासाठी बर्फ घेऊन येते. हा, बर्फ कशाला? कशाला म्हणजे ते कॉफी मध्ये टाकायला. मी कॉफी मध्ये टाकून ना तुम्हाला कोल्ड कॉफी देते प्यायला. हा पिंकी, आगाऊपणा बंद कर. ये बुद्धिबळ खेळ. नाही, नको. नाही, म्हणजे कसं आहे आजी, मी जर हा गेम खेळले ना तर माझ्याला तुमच्यासारखी होईल. बघा ना, कशातच लक्ष नाहीये तुमचं. पिंकी, आपण बरेच वेळा दुसऱ्याला ऍडवाइस देत असतो, पण आपल्यावर ती वेळ आली ना की तोच ऍडवाइस काही उपयोगाला येत नाही. आजी, काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाही, तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. आजी, काय प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा. आमचा ना ग्रुप आहे बायकांचा. तिकडे आम्ही असे प्रॉब्लेम्स टाकले ना तर आम्हाला कळतं की आम्ही काय करायचं काय नाही करायचं ते.
पिंकी, मला कळत नाहीये मी बरोबर करतेय का चूक. एवढी मोठी डॉक्टर, डीन, ट्रस्टी मी, पण आई म्हणून कमजोर पडतेय. जे मेंदूला पटतंय ते मनाला पटत नाही, आणि जे मनाला पटतंय ते मेंदूला पटत नाही. आजी सॉरी, म्हणजे तुम्ही काय बोललात ना ते खरंच मला कळलं नाहीये. सगळं माझ्या डोक्याच्या वरून गेलंय. पण मी काय करते माहितीये आजी, जर मला असं टेन्शन आलं ना, किंवा मी जे करते ते बरोबर करते की चुकीचं करते हे जर मला कळलं नाही ना, तर मी सगळ्या गोष्टी बाप्पावर सोडून देते. हा खरंच. म्हणजे आजी बघा ना, आता त्याने आपल्याला पोट दिलंय तर ते भरण्यासाठी भाकर सुद्धा तोच देईल ना आपल्याला. कसं आहे आजी, आपण किती विचार केला तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. खरंय तुझं, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. पण आई म्हणून मी डॉलीच्या बाबतीत केलेला विचार योग्य आहे का? किती वाट बघायची यालाही काही लिमिट असते ना. आजी, तुम्ही ते मोनिका मॅडमचा विचार करताय आणि त्या टार्झन बापूंचा. देवाकडे बघूनच हो म्हणाले होते मी. मला वाटलं होतं की तो मोनिकाचा चांगला सांभाळ करेल, पण आता तिचं वागणंच असं आहे की कठीण आहे सगळं. अरे काय आहे? हा काय आहे? अहो ताई नमस्कार. वेळेत आलो ना आम्ही? मी बोलवलं होतं तुम्हाला. नाही तसं नाही. तुम्ही काही विकायला वगैरे आला असेल ना तर माझ्याकडे वेळ नाही. निघा तुम्ही. अहो ऐकून तरी घ्या, आम्ही मुलगी पाहायला आलो. अंकच नाही करायची, सांगून ठेवते. हा अहो खरंच ह्याच्यासाठी मुलगी बघायला आलोय आम्ही. तुम्हाला काय हे वधूवर मेळावा हॉटेल वाटलं काय? हा मुलगी बघायला आला तर? Excuse me, madam. What are you talking about? We are here to see the bride. Call her, please. कुठे आहे ती? ए शान्या, मराठीत बोल ना, मला कळेलच आहे. अहो ताई, रितसर चहा पोह्याचा कार्यक्रम आहे. अहो ह्याच्यासाठी स्थळ सांगून आलंय, म्हणून एवढा लांबून आलोय ना आम्ही. तुम्ही काय बोलताना मला काय पण कळत नाही. कळलं? Actually, ए गप गप. सॉरी आम्ही चुकीच्या पत्त्यावर आलो. सॉरी हा. सॉरी. कळलं ना तुम्हाला? तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात. मग निघा आता. हा निघा, घरी जायचं. या 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 इकडे. नाही तुम्ही बरोबर आलात. या 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 या. चुकलं माझं, माझ्या आत्ता लक्षात आलं चुकलं. अहो पण तुम्हीच म्हणालात ना इथे तसं काही नाहीये म्हणून. नाही नाही, ते मी मस्करी करत. मला जाम मस्करी करायची सवय. अच्छा हा, पण मुलगी कुठे? अहो आताच असेल ना. बघा यांना बरोबर माहितीये. मी दाखवते ना मुलगी. हा मी दाखवते मुलगी कुठे. या 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 या. बसा बसा. या बसा बसा बसा. आपलंच घर समजा. बसा बसा. हा नक्की हेच घर आहे ना? अहो माझ्यावर विश्वास ठेवा, हेच घर आहे. मुलगी एकदम उत्तम आहे. हा तुम्ही तिला बघा आणि हो म्हणून बार उडून टाका. काय? अहो पण आधी मुलगी तर बघू द्या. हा हा बघूया बघूया, मुलगी बघूया की. हा हे बघा. अक्का, कोण मंडळी आहेत आणि का आली आहे तिथे? बघितलं किती कॉमेडी करते, मजाक करते ती एकदम. पिंकी जा पाहुण्यांसाठी चहा टाक जा. अक्का मी तुझ्याशी बोलतेय. कोण आहेत हे? का घरी घेऊन आलीस यांना? तू सांगितलं नाही तर आम्हाला कळणार नाही आनंदाची बातमी. आम्हाला सगळं कळलंय. एका माणसाची मजा आहे बाबा. मज्जा काय मज्जा? काय चाललंय? आणि ही लोक कोण आहेत? काय इथे आलेत? काय काम आहे त्यांचं? सुंदरी, तुला किती वेळा सांगितलं का? दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुला सांगितलं ना चहा टाक म्हणजे टाक. हे बघा बस. माझ्याकडे काय बघताय? ही मुलीची आई. जा मुलीला बोलवा. मुलीला चांगलं तयार साडी बिडी नेसून बोलवा. तशी मुलगी रोज साडीच नेसते, एकदम छान. साडीचं दुकानच आहे ती. हे बघा, हे काय आहे ते तुम्हाला तरी ठाऊक आहे का? काय नाव आहे तुमचं? सदावर्ते. मिस्टर आणि मिसेस सदावर्ते. बघा बघा कशी ऍक्टिंग करते ती. हा तुम्हाला सांगते, हिच्या मुलीचं आणि माझ्या देवाचं म्हणजे माझ्या मुलाचं प्रेम होतं.
4 दिवस कुठे बाहेर गेला तर लगेच लग्न उरकून टाकते. पण चांगलं केलं, म्हणजे माझा देवा सुटला त्यातनं. म्हणजे अहो म्हणजे काय, मुलगी एकदम छान आहे, पण 1 नंबरची घमेंडी आहे. शिकलेली आहे ना, एकदम मोठी डॉक्टर डीन आहे. हा, तिला कामावून काढली होती, पण माझ्या देवानं तिला परत आणली आणि तिला डीन केली. हा, पण लय मेहनत करते. तिचा कोणतरी मित्र आलाय अमेरिकेहून. पोरीचं नाव सांगायचं विसरलीच की मी. डाली. डॉली? हा, डाली एकदम मॉडर्न आहे. आधी ती माझ्या देवाच्या मागे लागली होती, आता तुमच्या मुलाला बघेल ना तर त्याच्या मागे लागेल. हा